पण श्रावणी, हे कानातले कोणाचे आहेत ग आणि कुठे सापडले तुला? हे कानातलं आपल्या अलकनंदा मॅडमचं. अरे हो, हे नंदाकाचंच आहे. तुमच्या एका कानातलं पडलं, तुमच्या लक्षात नाही आलं का? कुठे पडले होते श्रावणी? म्हणजे कुठे सापडले तुला पडलेले? जिथे ते कधीच सापडायला नको होतं अशा ठिकाणी. मेंटल हॉस्पिटलमध्ये, मेंटल हॉस्पिटल, मेंटल हॉस्पिटल, मेंटल हॉस्पिटल, मेंटल हॉस्पिटलमध्ये? नंदाका, तू कशाला गेली होतीस? काही काम होतं का? हो, आणि आपल्या ओळखीतलं तसं तिथे कोणीच नाहीये. हा, आपलं कोणीच नाही तिथे नंदाका. मग तू का गेली होतीस? अरे मी ये बरं झालं आलास. तू काल होतास ना माझ्या बरोबर. आता तूच सगळ्यांना सांग हे कानातलं आपल्याला कुठे मिळालं ते. शिव, काय आहे सगळं? साहेब, मला या कानातल्याविषयी काहीच माहित नाही. मॅडम, तुम्ही काय बोलताय? साहेब, मी फाईल ऑफिसमध्ये ठेवून येतो. हा शुभ्या खोटं का बोलला मला कळत नाहीये. हा, त्या शुभ्या आणि श्रावणीचा वेगळा प्लॅन पण असेल ना. मी सांगते खरं काय ते. बस. विश्वंभर, नंदाका, काही स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. तू जे काही करशील ते बऱ्यासाठीच असेल त्याची खात्री आहे मला. पत्ता सापडलेला बरोबर. तसं आपल्याला सगळी ओळखतात म्हणा गल्लीत. कुठल्या पण बारक्या पोराला तुम्ही सांगितलं का नाही तर आपल्या घरी आणून सोडते रे बघा. कुठे आहे तुमची स्वीटी? बोलवते. हा, इंद्रनील, इंद्रनील. अगं मम्मी, भाडे करू कशाला बोलवलेत? मम्मी, एवढं समज केलंच ना. आता ते लोक काय घर खाली करणार आहेत काय? अगं खुळीस का काय? भाडे करू नाहीत, पाहुणे आहेत. ही आमची स्वीटी. आमचं घरातलं सगळं ना स्वीटीच बघते बरं का. भाडे करूशी बोलणं, भाडं घेणं सगळं तीच बघते. लय गुणाची आहे बघा. घरकाम बोलू नका, शिवणकाम बोलू नका, स्वयंपाक बोलू नका, सगळं सगळं येतं तिला. माझी स्वीटी म्हणजे परिवारी सुंदर आहे. हा, ते तर दिसतच आहे, पण फोटोपेक्षा प्रत्यक्षात देखणी आहे तुमची मुलगी. आता आलं माझ्या ध्यानात. ह्या पाहुण्यासनी मम्मीनं मलाच बघायला बोलवलंय. मम्मी, जरा चल की यात. अगं स्वीटी, नंतर बोलू की. ये इकडे बस. मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. चल की. शेवटी काय बोलायचंय? पप्पा, तुम्ही गप्पा मारत बसा इथं. हा, मी येतो मम्मीशी बोलून. चल की मम्मी. ये की लवकर. मम्मी, हे काय चाललंय? स्वीटे, तुझी नाटकं आता बंद करा. मी आणलेल्या या मुलाशी लग्न कर आणि सेटल हो. अगं श्रीमंत घरा नाही ते. अगं, हे समजा का करायलेस तू? मी जे बी काय करते ना ते तुझ्या भल्यासाठी करते. मला चांगलंच ठाऊक आहे मम्मी, माझं भलं कशात आहे ते. कशात? त्या शुभूशी लग्न करण्यात. होय मम्मी, माझं खूप प्रेम आहे शुभूवर. स्वीटे, अगं तुला कळतंय का? स्वतःच्या हातानं स्वतःचा इस्कोट करून घेऊ नकोस. अगं तो शुभू साधं तुझ्याकडे डुंकून पण बघत नाही. प्रेम राहिला दूरच. नाही नाही नाही, असं काय नाहीये मम्मी. हे बघ, शुभू माझ्यावर प्रेम करल, मला माहित आहे. स्वीटे, गप बस आता. मी तुझं काय बी ऐकून घेणार नाही. अगं, बाहेर चल आणि पाहुण्यांशी बोल. अगं त्या मुलाबरोबर तुझं लग्न झालं ना तर तुझं भाग्य उजळल. कळलं? तू ऐकणार नाहीस ना? ठीक आहे, आता स्वीटी काय आहे हे दावतोच तुला.
माझा होकार आहे लग्नाला. काय तयार आहे? असं झटका लागलं काय करायला लागलेत? आता मम्मी पप्पांनी ठरवलंय नव, मग मी त्यांच्या शब्दाबाहेर आहे का? स्वीटी, असं असेल तर मग चांगलंच आहे की. हा, फक्त त्यांना मान्य असेल तरच. तुला मुलगी पसंत आहे ना रे? हो. झालं तर मग मुलाने तर होकार दिलाच आहे आणि आम्हाला तर बघता क्षणी मुलगी पसंत पडली. हो ना? हा, पण त्याआधी मला त्यांना आमचं आणखी एक घर दाखवायचं. स्वीटी, अजून कुठं दुसरं घर? अगं स्वीटी, आम्ही समजा दाखवतो बघ त्यांना. तू ही बस आणि तर बोल बरं. नाही का मम्मी, लग्नाआधी मुलाला समजा ठाऊक पाहिजे. बरोबर बोलतोय की नाही मी? हो, अगदी बरोबर. कळलंच पाहिजे. तुम्ही तुमच्या डोळ्यानं प्रत्यक्षच बघा की. कसे माझे मम्मी पप्पा तर लाख सांगतील, आमची एवढी प्रॉपर्टी आहे, तेवढी प्रॉपर्टी आहे. तुम्ही काय ऐकू नका. नाही म्हणजे स्वतःच बघून घ्या ना. कसं आहे, लगीन झालं आणि त्यानंतर तुम्ही मला टोमणे दिले तर मला आवडणार नाही होते. सॉरी हा, राग नका मानू, मी जरा स्पष्टच बोलतो म्हणून. तू स्पष्टच बोलते हे आवडलंय आम्हाला. तू ह्याला खुशाल घेऊन जा आणि सगळं दाखव. आम्ही येतोच आहे पाठवून.